नमस्कार मित्रांनो, माझे नाव अनिता आहे. माझं वय 27 वर्ष आहे. 2 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याचे निधन झाले. त्यामुळे मी विधवा झाले होते. त्या अपघातानंतर माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. मी अगदी एकटी पडले होते. दुःख आणि आठवणीच्या गडद अंधारात मी हरवून गेले होते. माझे आईवडील मला त्यांच्या घरी घेऊन गेले, पण तिथेही माझं मन लागत नव्हतं. कारण प्रत्येक कोपरा, प्रत्येक क्षण मला माझ्या पतीची आठवण करून देत होता आणि मनातील जखमा पुन्हा ताज्या होत होत्या. अखेर काही महिन्यापूर्वी मी माझ्या मामाकडे राहायला गेले. माझे मामा एका छोट्या गावात राहत होते. त्यांच्याकडे स्वतःची जमीन नव्हती, त्यामुळे ते दुसऱ्याच्या शेतात मजुरी करत असतात. मी तिथे पोहोचल्यावर मामा आणि मामी रोज शेतात कामाला जायचे आणि मी घरी एकटीच असायचे. हळूहळू मला जाणवले की जर मी अशीच रिकामी बसून राहिले तर माझं आयुष्य आणखीनच कठीण होईल. म्हणून मी एके दिवशी मामांना म्हणाले, मामा, मलाही कोणत्या तरी शेतात काम मिळवून द्या. मी सुद्धा तुमच्याप्रमाणे काम करेल. सुरुवातीला मामा तयार नव्हते. ते म्हणाले, तू शिकलेली मुलगी आहेस, तुला हे मेहनती काम कसं जमेल? पण मी हट्ट धरला. शेवटी मामाने होकार दिला आणि दुसऱ्याच्या शेतात कामासाठी घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही शेतात पोहोचलो. शेताचा मालक एक तरुण होता. वय साधारण 31-32 वर्षाचा असेल. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा काही क्षणासाठी थांबले, कारण त्याने पांढरे खातीचे कपडे घातले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एकावेळी साधेपणा आणि आत्मविश्वास दिसत होता. मामांनी माझी ओळख करून दिली आणि म्हणाले, ही माझी भाची आहे, विधवा आहे. तिचे पतीचे 2 वर्षापूर्वीच निधन झालं आहे. ती आता आमच्याकडेच राहते आणि तिला काम हवे आहे, म्हणून मी काल तुमच्याशी बोललो होतो. त्याने काही क्षण माझ्याकडे बघितलं आणि मग विचारले, तुझं नाव काय आहे? मी हळूच म्हणाले, माझं नाव अनिता आहे. त्याने हसून म्हटलं, ठीक आहे, तिकडे जे बायका काम करत आहे तू त्यांच्यासोबत कामाला सुरुवात कर. तुलाही तेवढीच मजुरी मिळेल जेवढी त्यांना मिळत आहे. त्याचे शब्द ऐकून माझ्या हृदयामध्ये एक अनामित आनंद संचारला. मी मामाकडे पाहिलं आणि मग त्या तरुणाकडे. नकळतपणे त्याच्या व्यक्तिमत्वाची छाप माझ्या मनावर पडली. हळूहळू मी बाकीच्या बायकासोबत काम सुरू केले. त्या 4 बायका होत्या आणि मी त्यांच्यासोबत सामील झाले. सुरुवातीला मला कामाची काहीच माहिती नव्हती, पण त्यांना पाहून मी शिकू लागले. मालक दिवसातून कधीतरी शेतावर यायचा, सगळ्याची चौकशी करायचा आणि कामावर लक्ष ठेवायचा. जेव्हा कधी माझी नजर त्यांच्याशी मिळायची तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळीच कोमलता असायची, जे माझं हृदय खोलवर स्पर्श करायचा. हळूहळू मला त्याचं नाव कळालं, संजय. गावातल्या बायकाकडून मला हेही कळाले की त्याचे वडील काही वर्षापूर्वीच वारले होते आणि आता संपूर्ण घर आणि शेती तोच सांभाळतो. सगळे म्हणायचे की तो खूप समजूतदार आणि भला माणूस आहे, सगळ्यांचा आदर करतो. दिवस सरत होते. मला तिथे काम करून जवळपास 8-10 दिवस झाले होते. एवढ्या दिवसात माझं मन थोडं हलकं होऊ लागलं होतं. माझ्या दुःखाचा भार थोडा कमी झाल्यासारखं वाटत होतं. एके दिवशी जेव्हा मी शेतात काम करत होते तेव्हा संजय माझ्या जवळ आला आणि हळूच म्हणाला, अनिता, मला काही महत्त्वाचं काम आहे, तू माझ्यासोबत घरी चल. त्याचे शब्द ऐकून माझे हृदय जोरजोरात धडकू लागले, कारण त्याने पहिल्यांदाच माझ्याशी अशा प्रकारे बोलत होता. त्याच्याकडे बुलेट बाईक होती. मी थोडी संकोचले, पण मग तयार झाले आणि त्याच्या मागे बसले. शेतापासून त्याचे घर साधारणपणे 2 किलोमीटर दूर होते. मी पहिल्यांदाच एखाद्या अनोळखी पुरुषाच्या बाईकवर बसले होते आणि तेही या गावाच्या मोकळ्या रस्त्यावर. बाईक जशी जशी पुढे जात होती, हवा माझ्या केसांना उडवत होती आणि मला एक विलक्षण अनुभव येत होता. भीती होती, पण कुठेतरी आत एक हलकासा आनंदही होता. रस्ता उंच सखोल होता. अनेक ठिकाणी खड्डे होते. बाईक उडायची तेव्हा मी नकळतपणे पुढे चुकून त्याच्या पाठीला लागायचे. कधी जोरात झटका लागला तर मी त्याची कंबर पकडायची. त्या क्षणी माझ्या हाताचा हलकासा स्पर्श त्याच्या शरीराला व्हायचा आणि माझ्या शरीरात एक अनोळखी कंपन व्हायचं. संजयही मध्ये मध्ये बाईकच्या आरशातून माझ्याकडे नजर टाकायचा. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच आधारता आणि आपुलकी जाणवत होती. मी काही बोलत नव्हते, फक्त शांतपणे तो क्षण अनुभवत होते. थोड्या वेळाने आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. मला माहीत नव्हतं की त्याने मला इथे कशासाठी बोलवलं आहे, पण जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा आश्चर्यचकित झाले. एवढे मोठे, सुंदर आणि सुजल घर मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहत होते. मी घरात पाऊल टाकताच एक विलक्षण शांतता जाणवली. मी हातपाय धुवून बसलेच होते की संजयची आई आली आणि मोठ्या प्रेमाने म्हणाली, बाळा, तू नक्कीच थकून गेली असशील, हे घे, पाणी पी. त्यांच्या हास्यात इतकी आपुलकी होती की माझे मन वितळून गेले. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, बाळा, मला काही मिठाई आणि नमकीन बनवायचं आहे. चिवडाळ
चिवडा, लाडू, करंज्या हे सगळं मला माझ्या मुलीला पाठवायचं आहे. तू मला हे सर्व बनवण्यासाठी मदत करशील का? त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीतले प्रेम होते ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला आणि त्या क्षणी मला असं वाटलं की कदाचित माझं आयुष्य एका नवीन वळणाकडे वाटचाल करत आहे. मी लगेच हो म्हटलं, कारण मलाही नेहमीच असे पदार्थ बनवायचा चांगलाच अनुभव होता. संजयने आधीच आपल्या आईला सांगितले होते की शेतात एक मुलगी काम करते जिचा स्वयंपाक खूपच चांगला आहे. कदाचित याच कारणामुळे त्याच्या आईने मला घरी बोलवले असावे. त्या दिवशी मी आणि त्याची आई मिळून चिवडा, शंकरपाळी बनवू लागलो. दुसऱ्या दिवशी करंजी आणि इतर गोड पदार्थ बनवले. मी दिवसभर कामात व्यस्त होते. त्या दरम्यानात संजय कधी आमच्या गप्पा ऐकत बसायचा, कधी टी व्ही बघायचा, पण त्याची नजर वारंवार माझ्याकडे वळायची आणि जेव्हा आमची नजर मिळायची तेव्हा माझ्या हृदयामध्ये एक अनोळखी धडधड जाणवायची. जणू काहीतरी गोष्ट आमच्यात रुजली होती. संध्याकाळी त्याच्या आईने माझे खूप आभार मानले. माझी तारीफ करत त्या म्हणाल्या, बाळा, तू आज खूप मदत केलीस. आणि त्यांनी करंजी व चिवड्याचे डबे भरून दिले. मग त्यांनी संजयला सांगितले, हिला घरी सोडून ये. संजयने पुन्हा मला त्याच्या बुलेटवर बसवले आणि मामाच्या घरापर्यंत सोडायला आला. त्याने मामाला सांगितले, तुमची भाची खूप चांगले काम करते. आज आईला तिने खूप मदत केली. हे ऐकून मामा देखील खूप खुश झाले. जेव्हा मी बाईकवरून उतरले तेव्हा मी संजयकडे बघितलं आणि हलकेसे हसले. तोही मला पाहून एक गोड हसू हसला. त्या रात्री जेव्हा मी झोपायला गेले तेव्हा माझ्या मनात तो क्षण फिरत होता. कसा तो जाणून बुजून बाईकचा ब्रेक हलकासा दाबायचा, जेणेकरून मी त्याच्या पाठीला लागावे, त्याची कंबर पकडावी आणि मग आरशात माझ्याकडे पाहून हलका हसावा. ती आठवण इतकी मधुर होती की त्याच्या विचारात मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा संजय आला, कारण अजून काही मिठाया बनवायच्या बाकी होत्या. त्या दिवशी मी आणि त्याची आई मिळून चकली आणि गुलाबजामुन बनवू लागलो. काम करताना त्याच्या आईच्या स्वभावातील ममता आणि आपुलकीने माझ्या मनाला स्पर्श केला. संध्याकाळी जेव्हा चहा तयार झाला तेव्हा त्याच्या आईने मला सांगितले, बाळा, चहाचा 1 कप संजयला देऊन ये. मी चहा घेऊन त्याच्या खोलीत गेले. तो काहीतरी वाचत होता. जेव्हा मी कप त्याच्या समोर ठेवला तेव्हा त्याने वर पाहिले. त्याची नजर इतकी शांत आणि स्नेहाने भरलेली होती की माझे हृदय जणू थांबलेच. त्या क्षणी मला असे वाटले की आमच्या नजरेची ही भेट एका नवीन नात्याची सुरुवात आहे. मी जसा चहाचा कप त्याला देण्यासाठी पुढे केला तेव्हा आमचे हात एकमेकांना स्पर्श केले. तो क्षण जणू स्थिरावला. संजय हसला आणि माझ्या गालावर लाजेची हलकीशी लाली पसरली. तो हळू आवाजात म्हणाला, इथेच बस ना थोडा वेळ. मी लाजत बसले. तेवढ्यात त्याच्या आईचा आवाज आला, अरे संजय, 2 दिवस झाले तू हिला तुझे घर दाखवलेच नाही. संजय हसून म्हणाला, अरे आई, खरंच विसरलो. आणि मग आम्ही दोघे घर पाहायला निघालो. प्रत्येक खोलीतून फिरताना मी घराची भव्यता बघत होते. शेवटी आम्ही छतावर पोहोचलो. तिथे कुंड्याची विविध प्रकारची फुले होती, ज्यात काही गुलाबाची फुले फुललेली होती. संजयने एक गुलाबाचे फूल तोडले. माझ्या डोळ्यात पाहत माझ्या जवळ आला आणि ते फूल माझ्या हातात देऊन लागला. माझे हृदय वेगाने धडधडू लागले. मला ते घ्यावे की नाही हेच कळत नव्हतं, पण मी नकळतपणे त्याचा हात पकडून ते फूल घेतले. पुढच्या क्षणी त्याने मला आपल्या मिठीत घेतले. मी थरथरले, पण त्याच्या भावनेच्या लाटेत मी वाहत होते. तेव्हाच आमचे पहिले चुंबन देखील झाले. जणू 2 सुखी जीवाच्या जखमेवर कुणीतरी मलम लावला होता. त्याच्या मिठीत मला एक अनोखी सुरक्षता, ममता, आपुलकी जाणवत होती. त्यावेळी संजय हळूच माझ्या कानाजवळ येऊन म्हणाला, अनिता, तू मला खूप आवडतेस. तुझे रूप नाही तर तुझे मन, तुझे साधेपणा, तुझा स्वभाव, ज्या पद्धतीने तू आईची काळजी घेतेस तशीच तू माझ्या आयुष्याची काळजी घेशील याची मला खात्री आहे. मला नेहमीच अशा मुलीचा शोध होता जी केवळ माझ्यावरच नाही तर माझ्या आईलाही आपल्या आईप्रमाणे आपलेसे करेल. त्याच्या डोळ्यात खरे प्रेम स्पष्ट दिसत होते, पण माझ्या मनात एक वेगळीच वादळ सुरू झालं. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, संजय, पण तुला माहीत आहे मी विधवा आहे. माझ्या पतीला जाऊन आता फक्त 2 वर्षे झाली आहेत. तुझी आई, तुझे कुटुंब काय म्हणेल? संजयने माझ्या डोळ्यात पाहत म्हटले, मी आईशी बोलेल, तू काळजी नको करूस. आमच्या गप्पा सुरूच होत्या. तेवढ्यात मागून त्याच्या आईचा आवाज आला, अरे संजय, काय करत आहात? खाली या, इतका वेळ झाला. आणि आम्ही दोघे एकमेकाकडे बघून शांत झालो. पण आता त्या नजरेमध्ये शब्दाची गरजच नव्हती. सगळे काही बोलणे आधीच झाले होते. आम्ही दोघे त्या क्षणी शुद्धीवर आलो आणि खाली गेलो.
पण आमच्या नजरा अजूनही एकमेकांशी जोडलेल्या होत्या. आता दिवस सरत होते. आम्ही शेतामध्ये कामानिमित्ताने भेटत राहिलो, बोलत राहिलो, एकमेकांना समजून घेऊ लागलो. आणि कधी आमचे प्रेम मनाच्या खोलवर उतरले हे आम्हा स्वतःलाही कळले नाही. 3-4 महिने असेच निघून गेले. एके दिवशी दुपारी संजय शेतात आला आणि म्हणाला, "अनिता, आज घरी चल, महत्त्वाचे काम आहे." मी त्याच्याबरोबर गेले. पण मला या गोष्टीची जराशी कल्पना नव्हती की त्या दिवशी माझं आयुष्य पूर्णपणेच बदलणार होतं. त्याने मला थेट आईसमोर नेलं. त्याची आई माझ्याकडे बघत होती आणि मी घाबरून नजरा खाली करून उभी होते. माझ्या डोळ्यात अश्रू तरंगत होते. तेव्हा त्याची आई हळू आवाजात म्हणाली, "संजय जे बोलतंय ते खरं आहे का बाळा?" मी थरथरत्या आवाजात विचारले, "काय?" तेव्हा त्या म्हणाल्या, "तो म्हणतोय की त्याचे तुझ्यावर प्रेम आहे आणि त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे." हे ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, होठ कापू लागले, शब्द गळ्यात अडकले. तेवढ्यात त्याची आई पुढे आली, माझे अश्रू पुसले, मला आपल्या मिठीत घेतले. माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "मला सून म्हणून तू खूप आवडतेस अनिता. तू खरी आहेस, मेहनती आहेस, माझी सेवा करतेस. विधवा आहेस तर काय झालं, तुलाही नवीन जीवन जगण्याचा हक्क आहे. आणि जर तू माझी मुलगी म्हणून या घरात आलीस तर मला खूप अभिमान वाटेल." त्या क्षणी मला असे वाटले जणू माझ्या अंधाऱ्या आयुष्यात एक नवा सूर्य उगवला आहे. दुःखाच्या अंधारातून बाहेर पडून मी प्रेम, विश्वास आणि ममतेच्या प्रकाशात पाऊल ठेवले होते. मी ठाम निश्चय केला की मी मामाशी बोलेल. आणि खरोखरच जेव्हा आम्हाला संजयच्या आईचा आशीर्वाद मिळाला तेव्हा आमच्या डोळ्यातूनही आनंदाच्या अश्रूच्या धारा वाहू लागल्या. कारण हे नाते केवळ 2 हृदयाचे नव्हते तर 2 घरांचे मिलन होते. त्यानंतर संजय मला माझ्या घरी सोडायला आला. नंतर काही वेळाने तो माझ्या मामाला आणि मामीला घेऊन गेला. संजयची आई स्वतः पुढे आली. त्यांनी माझ्या मामाशी मोठ्या आपुलकीने बोलले आणि म्हणाले, "आम्ही तुमच्या मुलीला आमच्या मुलीप्रमाणे आपलेसे करू. तिला आमच्या घरात मुलीचे स्थान देऊ." त्यांच्या या प्रेमळ शब्दांनी माझ्या मामीच्या मनातील सारी शंका दूर झाली. सुरुवातीला त्यांना विश्वास बसत नव्हता की एवढं मोठं संपन्न परिवार माझ्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आला आहे. जणू त्यांच्या कल्पनेपलीकडचे एखादे स्वप्न खरे झाले होते. काही दिवसातच गावात मोठ्या धूमधडाक्यात देवाच्या साक्षीने विशाल मंदिरासमोर आमचे लग्न पार पडले. त्या दिवशी संपूर्ण गाव जमले होते. काही लोक कानापुशी करत होत्या तर काहीच्या चेहऱ्यावर अभिमान आणि समाधान होते. आमचे खरे प्रेम अखेर जिंकले. आम्हाला समाज काय म्हणेल याची काहीही पर्वा नव्हती. लग्नानंतर आमचे आयुष्य खऱ्या अर्थाने बदलले. मी आणि संजय एकमेकांसोबत एक सुंदर प्रेमळ जीवन जगू लागलो. आता आमच्या घरात संजय आणि माझ्या प्रेमाची निशाणी वाढत आहे. एक छोटासा जीव जो आमच्या नात्याला आणखीन मजबूत करत आहे. आमच्या सासूबाई म्हणजे संजयच्या आई खूप खुश आहेत. त्यांना माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत आनंद मिळतो. आमचे घर आजही आनंदाने भरलेले आहे. प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येतो. मित्रांनो, कधीकधी समाज जे म्हणतो ते बरोबरही असू शकते किंवा चुकीचंही. पण जर प्रेम खरे असेल आणि निस्वार्थी असेल तर त्याहून मोठी कोणतीही शक्ती नसते. मला पूर्ण विश्वास आहे की मी आणि संजयने जे केलं ते अगदी बरोबर होतं. कारण खऱ्या प्रेमापेक्षा मोठं या जगात कोणताही धर्म किंवा कर्तव्य नाही. विधवा असणे हा आयुष्याचा अंत नाही तर नवीन सुरुवात होण्याची एक शक्यता आहे. म्हणून मित्रांनो, प्रेमाला कधीही कमजोर समजू नका. कारण खरे प्रेम माणसाला जगायला शिकवते. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून सांगा. अशाच कथा आपण इथे घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनेलला देखील सबस्क्राईब करा.